ह्या ट्रिपमध्ये आम्हाला आमच्या नातवंडाची सुद्धा आठवण आली नाही. माझ्याबरोबर माझी मिसेस पण डान्स केली, सगळे नातेवाईक डान्स केले. गेंडा बघितला नाही हत्ती. परंतु पहिल्या दिवशीची शेवभाजी आणि नंतर भजेची आमटी एक नंबर. या थ्री सिस्टरमुळे आम्हाला 3 देशांची बॉर्डर बघायला मिळाली. नमस्कार, मी शिवदत्त मारुती नारायणकर, सेवानिवृत्त शिक्षक. माझी पत्नी मीरा शिवदत्त नारायणकर, राहणार अकलूज. आम्ही पद्मावती यात्रा कंपनीसोबत दिनांक 17 पासून थ्री सिस्टर या टूरसाठी आलेलो आहोत. आम्हाला अत्यंत चांगला अनुभव या कंपनीकडून मिळालेला आहे. एकूण 15 दिवसाची टूर होती. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसलीही अडचण श्री मनोज महाराज यांनी येऊ दिलेली नाही. यामध्ये सकाळी 7 वाजता नाश्ता तयार, नाश्ता करून 8 वाजता बाहेर जे काय आपला दिवसाचा प्रोग्राम असेल तो अतिशय चांगल्या रीतीनं व्यवस्थित पार करून 1 ते 2 मध्ये किंवा फार तर 2:30-3 पर्यंत जेवण करून 3 पासून परत साईड सीन किंवा इतर जे काय प्रोग्राम असेल तो कंप्लीट करून रात्री 8ला रूमवरती फ्रेश झाल्यानंतर जेवण वगैरे करून बरोबर 9:30-10 वाजता आराम करण्यासाठी. मी यापूर्वी IRCTCच्या माध्यमातून 2-3 टूर केलेत. इतर प्रायव्हेट यात्रा कंपनीकडून पण टूर केलेत. तर अनेक ठिकाणी एक आपुलकीची भावना फक्त मला या ट्रिपमध्ये मिळाली. जशी एखादी आई आपल्या मुलाची काळजी घेते त्याप्रमाणे मनोज महाराज हे 70-80 वर्षाच्या म्हातारीसुद्धा काळजी घेतात. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभारी. की यामध्ये आमचे सुशांत दादा म्हणून जे आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांना डान्स आणि गायनाची इतकी आवड आहे की त्यांच्या मी 1-2 वेळा गाणी पण ऐकली. त्यांच्यामुळं आम्हालाही म्हाताऱ्या माणसांना प्रोत्साहन आलं, आम्हालाही डान्स करू वाटला. माझ्याबरोबर माझी मिसेस पण डान्स केली, सगळे नातेवाईक डान्स केले. आणि आमच्याबरोबर एक सेठजी होते पुण्याचे, ज्यांचं वय साधारण 75 आसपास आहे. ते पण खूप मला ओढून घेऊन नाचत होते. म्हणजे आम्ही आमचं सगळं म्हातारपण विसरून लहान मुलासारखं नाचलो, आनंद घेतला, शेकोटीचा आनंद घेतला. अतिशय उत्तम अशी आमची ट्रिप झालेली आहे. स्पॉट म्हणाल तर सगळेच अप्रतिम आहेत, परंतु त्यातला तो जो एक गुहा बघितली आपण, जे नॅचरल गुहा होती, तो एक स्पॉट आवडला. आणि काझीरंगा सफारी का गेंडा बघितला नाही हत्ती. चायना बॉर्डरचं मला एक सांगायचं आहे, म्हणजे सर्वांसाठीच, सर्व भारतीय नागरिकांसाठी, की आपण 1-2 तास तिथं किंवा तासभर आपण थांबू शकत नाही. तिथले जे सैनिक आहेत ते 24 तास तिथं ड्युटी करतात. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये, जिथं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, अशा कठीण परिस्थितीमध्ये जे आपले भारतीय सैनिक देशाचं संरक्षण करतात त्यांना माझ्यातर्फे सलाम. आणि पद्मावती यात्रा कंपनीनं प्रत्येक कारमध्ये 6 लोकं होती आणि एका कारमध्ये 1 सिलेंडरची सोय केलेली होती. जर तसं काही प्रसंग उद्भवला असता तर सगळ्या दृष्टीनं तयारी व्यवस्थित केलेली होती. त्यामुळं आमच्या ट्रिपमध्ये कोणालाही त्रास झालेला नाही. महाराजांनी जेवणामध्ये प्रत्येक जेवण नाश्ता उत्कृष्ट आणि चांगलाच होता, परंतु पहिल्या दिवशीची शेवभाजी आणि नंतर भजेची आमटी एक नंबर. आता जेवणाच्या बाबतीत बघितलं तर ह्याच्यापूर्वी आम्ही केरळला वगैरे गेलो तर तिथं इडली सांबार कुस्करून खायचं किंवा भात सांबार असायचं. आणि इतर ठिकाणी जर गेलं गुजरातला वगैरे तर रोट्या वगैरे त्याही मैद्याच्या. परंतु पहिल्या दिवसापासून गव्हाची चपाती आणि ज्वारीची भाकरी जी महाराष्ट्रातील प्रत्येकाला आवडते, ते महाराजांनी स्वतः महाराष्ट्रातून ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेऊन येऊन इथं आम्हाला भाकरी करून खाऊ घातल्यामुळं आम्हाला वाटलं आम्ही घरीच जेवतो. अगदी इतकं अप्रतिम जेवण. आता थोडंफार काही गोष्टी होत असतात, कारण एवढा मॉब हँडल करायचा असतो, घाई गडबड असते. परंतु आम्हाला असं वाटलंच नाही की आपण बाहेर कुठंतरी जेवतोय. आणि माझी विनंती अशीच राहील, महाराजांनी ही जेवणाची क्वालिटी किंवा जेवणाचं सोय कायमस्वरूपी ठेवावी. कारण बाहेर जर मैद्याचं खाल्लं कोणाला उलट्या होतात, जुलाब होतात, फूड पॉयझनिंग होतं. हा कोणताही प्रकार आमच्या ट्रिपमध्ये आम्हाला अनुभवला आलेला नाही. साधं कोणाचं पोटही गडगडलं नाही किंवा दुखलं नाही. जुलाबाची तर गोष्ट लांबच. तर कसं होतं, आम्ही ट्रिपमध्ये जात असताना आमच्यासोबत 4 बस होत्या.
त्यापैकी आम्ही शिलाँगला गेल्यानंतर एक 2-3 महिलांना थंडीचा थोडासा त्रास झाला. महाराजांनी लगेच त्यांच्यासाठी सेपरेट गाडी पाठवून त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित करून त्यांना परत आमच्यात जॉईन केलं. म्हणजे इतकी अतिशय व्यवस्थित सर्वांची काळजी घेतली जात होती. अध्यात्माच्या बाबतीत मला काही इतका अनुभव नाही, कारण मी थोडासा नास्तिक आहे. परंतु महाराजांमुळे जर मला अध्यात्माची गोडी लागली तर उतारवयात मी अध्यात्माकडे जाईन की. याचबरोबर एक या ट्रिपचं वैशिष्ट्य की आम्ही भारतात राहून या 3 सिस्टरमुळे आम्हाला 3 देशांची बॉर्डर बघायला मिळाली. पहिली बॉर्डर पश्चिम बंगाल, आणि पश्चिम बंगालच्या बॉर्डरवर तर असं होतं की बांगलादेशी माणसं आमच्यापासून हाकेच्या अंतरावर होती. इतक्या जवळून आम्हाला बांगलादेशाची बॉर्डर पाहता आली. चीनच्या बॉर्डरबद्दल तर मी बोललोच, परंतु चीनच्या बॉर्डर थोडीशी अशी खतरनाकच वाटली. ते चिनी माणसाप्रमाणे बॉर्डर पण खतरनाक आहे हा पण अनुभव आला. आणि त्याच्या उलट आम्ही ज्यावेळी भूतान बॉर्डरमध्ये गेलो आणि भूतानमध्ये एंट्री केली त्यावेळी असं वाटलं की आपण भारतातच आलो आहे, कारण भूतान हा पहिल्यापासून आपला मित्र राष्ट्र आहे, आपलाच भाग आहे. भूतानमधली शांतता, तिथली शांतताप्रिय लोक, शिस्तप्रिय लोक आणि स्वच्छता अप्रतिम वाटली. बोट राईड करताना तो जो नदीचा भाग होता अतिशय नितळ, स्वच्छ, एकदम काचेसारखं पाणी होतं आणि खूप मजा आली. ती अनुभवताना अगदी जिथून नदीचा उगम होतो किंवा पाणी वाहत होतं तिथलं आम्ही पाणी पिलो. आपण म्हणतो मिनरल वॉटर, आरओ वॉटर, परंतु खरं आरओ तिथं आहे ते आम्हाला प्यायला मिळालं. तसंच अजून एका गार्डनमध्ये बांबूच्या नळीतून पाणी येत होतं, ते पण पाणी खरं मिनरल वॉटर ते आहे, जे आम्ही लहानपणी नदीच्या झऱ्यात वाळूत अशी उपसा करून पाणी पित होतो. त्या चवीचं पाणी या ट्रिपमध्ये आम्हाला 2-3 वेळा प्यायला मिळालं. एक त्या बांबूच्या पाईपातून येत होतं ते, आणि नदीच्या वरती उगम स्थानी होतं ते. सर्व महाराष्ट्रातील यात्रेकरूंना माझी एकच विनंती राहील की मी यापूर्वी अनेक ट्रिपला अनेक कंपन्याच्या पॅकेजेस वगैरे बघितलं आहे, अभ्यासलं आहे. काही स्वस्ताच्या ऑफर देतात, एकावर एक फ्री, एकावर एक फ्री, आणि पैसे गोळा करून पसार होतात. अशी महाराष्ट्रातली माझ्याकडे 270 लोकांची यादी आहे की ज्यांनी आत्तापर्यंत कमीत कमी 10,000पासून 10 लाखापर्यंत पैसे भरलेत फॉरेन टूरसाठी, याच्यासाठी, आणि सगळे लॉसमध्ये गेलेले आहेत. तर आपण यात्रा कंपनी निवडताना खूप अभ्यासपूर्वक व्यवस्थित निवडावी. त्यापैकीच एक शौर्य यात्रा कंपनी म्हणून आहे, आणि देवा यात्रा कंपनी यांनी महाराष्ट्रातील सेवानिवृत्तांना अनेक जवळजवळ 270 सेवानिवृत्तांना बुडवलेलं आहे. त्यांचा मुलगा आत्ता सध्या जेलमध्ये आहे. 15 दिवस, महिना दिवस कोल्हापूर, सातारा असा अनेक ठिकाणी त्याला अटक करून आत टाकलेला आहे. माझी एवढीच विनंती राहील का पैसा आपल्या कष्टाचा आहे, तो योग्य ठिकाणी, चांगल्या ठिकाणी हे करा. कमी पैशात टूर मिळते म्हणून तिकडे जाऊन फसू नका, आणि जास्त पैसे भरून सेवा मिळत नाही किंवा फक्त झाकझोकीकडे न झुकता आपली जी पद्मावती यात्रा कंपनी आहे अतिशय घरगुती वातावरणात, मायेच्या वातावरणात, सुंदर वातावरणात ट्रिप पार पडते. ह्या ट्रिपमध्ये आम्हाला आमच्या नातवंडाची सुद्धा आठवण आली नाही. इतकी महाराजांनी आमची सोय उत्तम केली. त्याबद्दल महाराज आणि पद्मावती यात्रा कंपनीचा आभार, धन्यवाद.